नमस्कार. जनता दरबारामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत. आणि मंडळी, आता ह्या सकारात्मकतेचा प्रचंड मोठा खजिना आपल्यापाशी जमा झालेला आहे आणि त्यामुळे खूप छान वाटते. आणि हे सारं शक्य झालं कारण का तुमच्या अनेक शुभेच्छा आमच्यापाशी आहेत. आमच्या ह्या वेगळ्या वाटचालीला मंडळी आपण सगळ्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे ना, त्याबद्दल आपणा सर्वांचे अनेक अनेक धन्यवाद. यातूनच आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये बळ मिळतं आहे. अशाच शुभेच्छा तुम्ही आम्हाला देत राहा आणि त्यासाठीच जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे, ते तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, आपल्या सगळ्यांना आवडेल असाच आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपलं हरवलेलं गाव जागतिक पातळीपर्यंत नेण्याच्या प्रयत्नांविषयीचा आपला हा आजचा भाग आहे. आणि ही जी यशोगाथा आहे ना, ह्याचे सर्व पैलू आम्ही उलगडून दाखवणार आहोत. पण हे सगळे पैलू एका भागामध्ये बसणं शक्यच नाही आहे. त्यामुळे इथून पुढच्या अनेक भागांमध्ये ह्या गावचे वेगवेगळे पैलू आपण उलगडून बघणार आहोत, जेणेकरून ह्या प्रयत्नांचा लाभ आपल्यातल्याही अनेकांना होऊ शकेल. आणि त्यासाठीच आज आपण जाणार आहोत थेट महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरती धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या एका छोट्याशा आदिवासी पाड्यामध्ये, बारी पाड्यामध्ये आपण जाणार आहोत. सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा, उंच उंच सुळके, प्रचंड घनदाट जंगलांनी वेढलेलं असं हे छोटंसं गाव आहे. आणि 1991-92 पूर्वीची जर का ह्या गावची दशा बघितली असती ना, तर अतिशय अन्नान्न अशीच दशा होती. बेकारी होती, उपासमार होती, किंवा पाणी टंचाई होती, नापिकी होती, जंगलांचा ऱ्हास झालेला होता, रोगराई होती, अनारोग्य होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या टंचाई होत्या, निरक्षरता होती. ह्या सगळ्या समस्या होत्या आणि ह्या सगळ्या समस्यांवर मात करून ह्या गावांनी आपला विकास करून घेतलेला आहे. आणि त्यासाठी जागतिक पातळीवरच्या IFDA म्हणजेच इंटरनॅशनल फंड्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ह्या संस्थेनं जागतिक पातळीवरचा 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार ह्या गावाला दिलेला आहे. जागतिक पातळीवर जे आदर्श गाव आहेत अशी स्पर्धा एक होती. 78 देशांनी भाग घेतला होता. 78 देशामध्ये पहिला नंबर चीनचा लागला आणि दुसरा नंबर भारताचा लागला आणि भारताचा नंबर लागला तो बारी पाड्याचा. आणि म्हणून एवढं सुंदर त्यानं गाव केलं. परदेशी पर्यटक हे गाव पाहायला येतात. कॅनडाच्या 2 मुलांनी याच्यावर PhD करण्यासाठी कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर अजूनही 2-4 देशातली मुलं येऊन हा कसं या माणसानं केलं याच्यावर संशोधन करतात. आणि आदिवासी गावाच्या आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करतो, वेगवेगळ्या विकासाच्या योजना होतो. पण जर गाव बांधायचा एखाद्या माणसानं एखादं कार्यक्रम ठरवलं तर कसा सर्वांगीण विकास होऊ शकतो हे बारीपाडा हे महाराष्ट्राला आदिवासी भागाला मॉडेल आहे. त्यासाठी ह्या गावच्या सुपुत्रानं कंबर कसली. सर्व गावकऱ्यांना त्यांनी संघटित केलं आणि निश्चित विकास साध्य केला. त्यासाठी त्यांनी काही सूत्र राबवली किंवा एक पॅटर्न राबवला. म्हणजे आपण बारीपाड्यातलं सूत्र काय जोडलं की जंगल असेल तर जल मिळेल, जल असेल तर जमिनीचा उपयोग, नाही तर जमीन किती सुपीक असेल आणि पाणीच नसेल तर काय करणार. आणि जंगल जल असेल तर जमिनीचा वापर करून आपण स्थानिक साधनांचा वापर करून आपली उपजीविका, म्हणजे शासन तर मदत करणारच आहे, पण गावाने आधी तयार व्हावं आणि मग शासनाला हाक मारावी, शासन नक्कीच येईल मदतीला. असं ते सूत्र आपण जोडायचा प्रयत्न केला.
M.Com पर्यंत शिक्षण घेतलेले हे चैत्राम पवार. शिक्षणामुळे एक वेगळी दृष्टी मिळाली आणि म्हणूनच नोकरीची संधी आलेली सुद्धा सोडून दिली आणि ह्या गावचा विकास केला. कसं आहे की आदिवासी समाज हा आपण म्हणूया की देशातला शेवटचा घटक आणि विकासाच्या एकूण चक्रामध्ये याला सहभागी करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तोपर्यंत राष्ट्राचा विकास नाही परिपूर्ण. तर हे सगळं चाललं जे शिक्षणातनं कदाचित ते समोर येत होतं की हे नुकसान होतं, हे कसं चालणार, हे सांभाळलं पाहिजे, असं ते चक्र सुरू होतं. तसं 93ला माझं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं होतं. मी नोकरीकडे थोडी पाठ फिरवली डॉक्टर फाटकच्या संपर्कात येऊन आणि गावासाठीच आपण काहीतरी करूया असं म्हणून आम्ही ह्या कामाला सुरुवात केलेली. मग त्यात हे सगळे चक्र जोडायला सुरुवात केली. IFDAचा हा जो पुरस्कार आहे तो ह्या गावाला 2003 साली लाभलेला होता आणि आता आज 2013 साल उजाडलेलं आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये ह्या गावानं प्रचंड प्रगती साध्य केलेली आहे. चैत्र पवार नावाचा एक तरुण M.Com झाल्यानंतर गेली 21 वर्ष या वाडीमध्ये आदिवासी विकासाचं काम करतो आणि कुठेही जाहिरात नाही, सरकारची मदत नाही, परंतु गाव स्वयंपूर्ण करायचे आणि मग ते स्वयंपूर्ण करण्याच्या भावनेतनं त्यानं तिथे गावात सुरुवात केली. जाहिरातीच्या ह्या युगामध्ये प्रसिद्धीची हाव न धरता आपण आपलं काम करत राहणं हा फार मोठा आदर्श ह्या गावानं आपल्या सर्वांना घालून दिलेला आहे. मंडळी, 78 देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि तोही आपल्या महाराष्ट्रातल्या बारीपाडा या छोट्याशा गावचा आणि ह्याचा सगळा आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये अभिमान आहे. मला वाटतं हे गावानं जर ठरवून घेतलं तर बारीपाडा एक मॉडेल होईल आणि बारीपाड्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातले आदिवासी गावं जर झाले तर कुपोषणमुक्त गावं स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या पायरीवर होतील. सरकारी मदत निश्चितच त्यांना मिळेल. बारीपाडानं हे जे यश साध्य केलेलं आहे ना ते आपल्याला बघायला नक्कीच आवडेल, कारण जे जसं असतं ते तसंच्या तसं आपण जनता दरबारमधून नेहमीच अनुभवत असतो आणि त्यासाठीच बारीपाड्याची आपण सफर करणार आहोत. सुरुवातीला आपण जाणार आहोत इथल्या जंगलांमध्ये. इथलं हे जंगल पूर्णपणे तुटलेलं होतं. आता 445 हेक्टरवरती हे जंगल उभं आहे. छोट्या छोट्या बांधांमुळे जंगलातल्या जमिनीची धूप थांबलेली आहे. भूगर्भातला जलस्तर वाढलेला आहे. पीक परिस्थिती इथली पूर्णपणे बदललेली आहे. वर्षभर निरनिराळी पिकं घेतली जातात. शेतीला पूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, ऊर्जा इत्यादी विविध विभागामध्ये प्रचंड काम झालेलं आहे. आरोग्याचं जर का बोलायचं झालं ना तर ह्या गावामध्ये सुमारे 75% पुरुषांनी नसबंदी केलेली आहे किंवा पूर्णपणे कुपोषण मुक्त असंच हे गाव आहे. किंवा महिला बचत गटाची जी संकल्पना आहे ना ती ह्या गावानी फार पूर्वीच राबवलेली आहे. तसंच मंडळी, मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना इथे दंड केला जातो. ह्या गावातल्या प्रत्येक घराभोवती परसबागा आहेत आणि त्यामुळेच धान्य, भाज्या, दूध दुभतं, फळफळावळ ह्या गावामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आहे. पूर्वी ह्या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई होती आणि सुमारे 3 किलोमीटरवरून इथे पाणी आणायला लागायचं. आता परिस्थिती इतकी बदललेली आहे की ह्या गावातून शेजारच्या 4 ते 5 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. हे जे आपण सगळं बघितलं ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न अशासाठी आहे की जेणेकरून बारीपाड्याच्या चैत्राम पवारांप्रमाणे अनेक चैत्राम पवार निर्माण होतील आणि त्यातून अनेक गावाच्या गावं विकसित होतील. आणि त्यासाठीच मुळात चैत्राम पवारांनी हा विकास साध्य कसा केला हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपण सुरुवातीपासून हे जे काम केलं हे सांघिकच आहे. पुन्हा वैयक्तिक काम बिलकुल नाही तिथं. म्हणजे मी जरी पुढे होऊन काम करत असेल तरी मी 4 लोकांना विचारूनच ते करतो. म्हणजे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर लोकांसमोर तो प्रश्न मांडायचा. तिथनं जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत स्वीकारायचं नाही. तर आपण बाहेरून एखादा विषय केला की तो लादल्यासारखा होतो. लोक स्वीकारत नाही किंवा एखादी योजना आपण दिली तर ते भरकन बाहेर पडते. लोक त्याचा उपयोग नीट करत नाही. या विकासाला सुरुवात झाली 91-92 सालापासून, पण त्यापूर्वीची परिस्थिती अत्यंत कठीण होती. तसं बारीपाडा आपण मागे गेलो 91-92 मध्ये तर सगळ्या झोपड्याच होत्या. विस्कळीत होतं. दारूचं प्रमाण, शेती विकसित नाही, दारिद्र्यता,
गावाजवळचं जंगल तुटत चाललेलं. ज्यावेळेस शाळेतनं गावाकडे आम्ही जायचो तर लक्षात यायचं की हे असंच चाललं तर हे सगळं नष्ट होईल. वनसंपदा संपली तर बाकी सगळं संपेल. ते आपण काहीतरी केलं पाहिजे, पण काय करावं हे म्हणजे दिशाहीन होतं, त्याला दिशा निश्चित नव्हती. त्यासाठी पहिली गोष्ट काय केली माहितीये? 11,000 निलगिरीची झाडं आणून ती इथे लावण्यात आली. तरी आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येऊन 11,000 निलगिरीची रोपं विकत आणलेली आणि गावाच्या आजूबाजूला ते लावलेली. तेवढं मग वृक्ष लागवड करून काम थांबलं, कारण त्याला दिसत नव्हते. मग अशा ह्याच्यात आमची वारसा जे गाव आहे तिथं डॉक्टर आनंद फाटक होते, MD आहेत ते. वनवासी कल्याण आश्रम नावाची संस्था काम करते, पूर्ण देशभरात काम करते ती. आणि त्यांचं ते केंद्र होतं. त्या केंद्रावर मी पेशंट म्हणून गेलो. म्हणजे मला थोडं आठवते की 24 एप्रिल 92ला आमची पहिली भेट झाली आणि ह्या कामाचा एक टर्निंग पॉईंट जो मिळाला तो तिथनं मिळाला. आणि मग पहिला नियम करण्यात आला. मग बघता बघता असं लक्षात आलं की वन तुटतंय ना, मग आपण हे सांभाळलं पाहिजे. वनसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती, ते आपण सांभाळणं तर मग त्याचं ऱ्हास होईल असं डॉक्टर फाटकांनी थोडं लक्षात आणून दिलं. आणि आम्ही गावातल्या 4-5 लोकांनी येऊन प्रयत्न केला. पण हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढं सरकत गेलो आपण, की नुसतं वन सांभाळून चालणार नाही किंवा वन सांभाळायचं हे तर शासनाचं काम आहे, आपण काय याच्यात अडकावं. पण तरी थोडा जोर लावला आणि एक पहिला नियम केला की वृक्ष कोणी तोडायचं नाही आणि चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी 2 विषय पुढे आले. जसं गाव संघटित होत गेलं तसं एक आयाम त्याला जोडत गेलो आपण. जसं गाव एकत्र येऊ लागलं तसं श्रमदानाची जोड त्याला देण्यात आली. आणि मग जंगलातली माती वाहून जाऊ नये म्हणून छोटे छोटे बांध श्रमदानाने बांधण्यात आले. नुसतं वन सांभाळून आपल्या गरजा भागणार नाही. मग वन सांभाळता काय केलं पाहिजे, तर सुरुवातीपासून आपण श्रमदान हा एक प्रमुख विषय त्याला जोडलेला, की जे बांध आत्ता खूप मोठे बांध नाहीत, ते 1-1.5-2 मीटर लांबीचे आहेत, 1-1.5 मीटर उंचीचे आहेत. अनुभवातून शहाणपण येतं म्हणतात ना, ते असं. म्हणजे जंगलातली माती वाहून जाऊ नये म्हणून मातीचे छोटे छोटे बांध श्रमदानातून घालण्यात आले. आणि मग ह्या विषयातले तज्ज्ञ जेव्हा आले तेव्हा ह्या कामाची महती किंवा मोठेपण ह्या सर्वांना समजलं. पण हे काम करताना इथल्या आदिवासी माणसाच्या लक्षात आलं नाही की आपण काय करतोय ते. त्या विषयातले जेव्हा तज्ज्ञ येत गेले ते म्हटले की अरे हे खूप मोठं काम आहे. हे शेकडो टन माटे अडवले गेले तिथं. म्हणजे मृदसंधाचं काम पण त्याला जोडलं गेलं. म्हणजे वृक्ष संवर्धनाबरोबर मृदसंधारण हा विषय त्याला जोडला. पण हे सगळं गाव संघटित व्हायला लागलं, एक विषय पुढे यायला लागलेत आणि एक प्रश्न आपण सोडत गेलो पुढे. त्याचा परिणाम हा सगळा पुढे जाणवतो आपल्याला. हे करत असताना चैत्राम पवारांच्या लक्षात आलं की कुठलाही विकास साध्य करायचा असेल तर त्यासाठी स्थैर्य असण्याची गरज आहे. पण ह्या गावामध्ये स्थलांतर तर फार मोठ्या प्रमाणात होतं. एक प्रश्न सोडवला की दुसरा प्रश्न उभा राहायचा. मग लक्षात आलं की हे सगळं मायग्रेट होतात लोक, सगळे जागेवर थांबत नाही. जोपर्यंत हा माणूस जागेवर थांबत नाही तोपर्यंत आपण विकासाचं कुठलंच काम करू शकत नाही. कारण पावसाळी शेती संपले, कुठेतरी शेरगावात कामाला जातील, बारडोलीला जातील ऊस तोडणीला, किंवा कुठेतरी मोठ्या गावामध्ये मजुरीला जातील. हे स्थिर करण्यासाठी काय करता येईल असं म्हणून आपण थोडासा सर्वे केला तर हा पट्टा थोडा भाताचा क्षेत्र बऱ्यापैकी आहे. मग भातामध्ये काय नवीन करू शकतो का, परंपरागत अशा या भात शेतीमध्ये आपण नवीन काही देऊ शकतो का ह्याचा विचार चैत्राम पवारांनी केला. त्यासाठी अनेक भेटीगाठी झाल्या, चर्चा झाल्या आणि मग चक्क कृषी विद्यापीठातला आपण संशोधन वापरू शकतो का हाही विचार त्यांनी केला आणि ते त्यांनी प्रत्यक्षात आणलं. आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे काही प्राध्यापक यांची भेट झाली आणि लक्षातच आलं, त्यांनी विषय मांडला की विद्यापीठात काय असे संशोधन होतं की ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचतं फक्त, किंवा विद्यापीठात पडून असतं, ते ग्राउंड लेवलला पोचत नाही. तर ते पोचवण्यासाठी त्यांनी संस्था स्थापन केली आणि ते पहिल्यांदा बारीपाड्यात पोचले 94-95ला. आणि मग मुळात फिलिपाईन्ससाठी डिझाईन केलेलं भात शेतीसाठीचं जे संशोधन होतं ना ते बारीपाड्यात वापरण्यात आलं. त्यांनी 4 सूत्री भात शेती हा विषय आणला. तसा तो फिलिपाईन्ससाठी डिझाईन केला होता, पण तो त्यांनी भारतात आपल्या बारीपाड्यात त्याचं पहिलं प्रात्यक्षिका केलं. आणि मग चैत्राम पवारांच्याच 1 गुंठ जमिनीमध्ये हे भात शेतीचं पहिलं प्रात्यक्षिक झालं. त्यात पहिल्या प्रात्यक्षिकाला फक्त 7-8 जण उपस्थित होते. लोक यायला तयार नाही ना, की हे पुण्यातली टीम आहे, येईल आणि निघून जायला, आपलं त्यात काय भलं होणार नाही, पाऊस आला की बघ यांची गंमत बघूया आपण. पण ते प्राध्यापक इतके चिकाटीने होते की भर पावसात येऊन ते प्रात्यक्षिका आणि ते सगळं त्यांनी करून दाखवलं. त्यामध्येही 3 प्रयोग करण्यात आले, म्हणजे स्थानिक किंवा परंपरागत भात शेती, विद्यापीठाची भात शेती आणि 4 सूत्री भात शेती.
असे 3 वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आणि त्याचं उत्पन्न मोजण्यात आलं. तर आपण 3 प्रात्यक्षिका केली होती. एक शेतकऱ्याची स्थानिक पद्धत, दुसरी विद्यापीठाने रिकमेंड केलेली पद्धत आणि तिसरी 4 सूत्री. तर ज्यावेळेस त्याचं उत्पन्न मोजला गेला तर स्थानिक लेवलला 30 ते 35 किलोपेक्षा जास्त उत्पन्न येत नाही गुंठ्याला. विद्यापीठाने ठरवलेले सगळे रासायनिक खतं, सगळे फवारणे, सगळ्या गोष्टी आपण केल्यात तरी 70 किलोच्या पुढे जात नाही. आणि 4 सूत्रीमध्ये बारीपाड्यातलं जे उत्पन्न आहे ते 96 किलोच्या पुढे गुंठ्याला. हा फरक ज्यावेळेस लोकांच्या समोर आला त्यावेळेस आपण मग ह्या परिसरामध्ये जवळपास 21 शेतकरी संमेलनं घेतली, छोटे छोटे वेगवेगळ्या गावांमध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये. मुळात अशा प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी जमीन देतात का हा प्रश्न मनात येऊ शकतो. एक तर पूर्ण आदिवासी भाग असल्यामुळे तिथल्या जमिनीचं तुकडे करण्याचं म्हणजे मोठाले प्लॉट किंवा 10, 15, 20 एकर क्षेत्र असलेले खूप कमी आहेत. बारीपाड्यातला आपण जो सर्वे केला त्यात 2.5 एकरपेक्षा कमी कोणाकडे क्षेत्र नाही, पण 5 एकरपेक्षा जास्त पण नाही असे कुटुंब आहेत. आणि साधारणतः 4-5 कुटुंब शेतकरी ते 10 ते 12 एकरपर्यंत आहेत. मग मोठा क्षेत्रावर प्रयोग करण्यापेक्षा एका गुंठ्यावर प्रयोग करायचा. मग गुंठ्यावर जागा कोणी द्यायला, तो आदिवासींमधली एक ती पद्धत आहे, कोणाला ते मोकळ्या मनाने देतात, असं काय त्याच्यात हे नाही. हे प्रयोग करण्यासाठी निधीची अडचण आली का हाही प्रश्न पडू शकतो. की 1 गुंठ्यावर प्रयोग करायचा, पण तो यशस्वी करण्यासाठी तुम्ही मगाशी म्हटला तसा निधी हा एक विषय येतो. पण आपला प्रयोग हा गुंठ्यावरचा होता. एका गुंठ्यावर भाताचा प्रयोग करायचा असेल त्याला फक्त अर्धा किलो बी लागतं, जास्त लागत नाही. त्यामुळे छोट्या मात्रात ते केलं आणि पुढे जाऊन मग ते बियाणं जास्त आणता येईल का, मग हळूहळू वाढवून असं केलेलं. आणि त्यासाठी जनसेवा फाउंडेशन होती, त्या संस्थेच्या माध्यमातून आपण ज्या शेतावर प्रयोग करायचो त्यांच्याकडनं शुल्कच घ्यायचं, मोफत असं काय नाही, की लोकांना सवय लागावी. नाही तर मग शासन देतं आमचं काम फक्त घेणं, असं न करता आपलाही थोडा योगदान असावा. म्हणजे श्रमदानाला जोडून हे सगळे विषय आपण सुरुवातीपासून त्याला जोडलेले, की जेणेकरून लोकांचा सहभाग थोडा असावा त्याच्यात. शासनावर अवलंबून न राहता प्रत्येक कार्यामध्ये आपण योगदान द्यायला पाहिजे हे पथ्य ह्या गावानं पाळलं आणि प्रत्येक प्रयोग यशस्वी करून दाखवला. जो काही प्रयोग करायचा तो सक्सेस व्हायला पाहिजे. कारण प्रयोग अयशस्वी झाला की आदिवासी समाज एकदा विखुरला गेला की तो संघटित होत नाही. तेव्हा जो काही प्रयोग होईल तो यशस्वीतेने करणं चांगल्या पद्धतीने, असे एका गुंठ्यावरचा प्रयोग असं म्हणून त्याची वाटचाल सुरू झाली. आज शेतीच्या उत्पादनांमध्ये ह्या गावामध्ये प्रचंड वैविध्य आहे आणि पूर्ण वर्षभर हे गाव शेतीच्या चक्रामध्ये गुंफलेलं असतं. बारीपाड्यातला प्रत्येक माणूस हा शेतीमध्ये राबतो. आधी जे मायग्रेट व्हायचे ते आता पूर्ण म्हणजे कोणतरी BA झाला आणि घरी येऊन नुसताच पत्ते खेळत बसला असं चित्र बारीपाड्यात कधीही दिसणार नाही. आणि याला मी मगाशी नेहमी म्हणतो की पर्यावरण प्रसन्न आहे, आम्हाला निसर्ग प्रसन्न आहे. म्हणजे पावसाळी शेती आटोपली की रब्बीचे कामं सुरू होतात. रब्बीमध्ये कांद्याची लागवड, गव्हाची लागवड, हरभरा, मसूर. रब्बीचे सीझन आटोपता आटोपता मोहाची फुलं सुरू होतात आणि 4000 मोहाची झाडांची फुलं जमा करायला म्हणजे खूप मनुष्यबळ लागतं. त्यामुळे मार्च एप्रिलमध्ये कोणी बारीपाड्यात आला तर सगळं गाव लुटू शकेल, कारण गावात कोणी नसतं, सगळे झाडाखाली जाऊन झोपतात. त्यामुळे ते जंगलात झाडं असल्यामुळे त्याचं वॉचमॅन पण होतं, सगळे गाव ते वन पण सांभाळतं. आणि फुलांचा सीझन संपला की कांद्याची काढणी, गव्हाची कापणी, शेतीची कामं सुरू होतात. ते आटोपेपर्यंत परत खरीपचे सीझन सुरू होतं. असं चक्र मिळाले ते आणि ते चक्र जोडून ठेवलं आम्ही. या चक्रामधनं कोणी बाहेर पडू नये आणि कमीत कमी गरजांमध्ये आपलं कसं भागवता येईल असं म्हणून त्याला जोड दिलेलं. आज ह्या गावामध्ये भात, नागली, वरई ही पारंपरिक पिकं आहेतच, पण त्याबरोबर गहू आहे, ऊस आहे, मका आहे, बटाटा आहे, सोयाबीन आहे, अगदी स्ट्रॉबेरीची सुद्धा लागवड इथे करण्यात येते. एका झाडापासून म्हणजे ते 10-20 किलो मिळतात. काय सांगता, हे एका छोट्या या छोट्या झाडापासून आणि किती दिवस येत राहतं? ते सतत फुलं आलं की फळ येतं. मी ते तिथे स्ट्रॉबेरी लावलेल्या बघितल्या आणि मी त्याला विचारलं, म्हणलं नाही आम्ही लावतो, सुरू केलं आम्ही स्ट्रॉबेरी विकतो, स्ट्रॉबेरीपासून पैसे मिळाले. आता मला स्ट्रॉबेरीसारखं उत्पादनाचं त्या साक्री तालुक्यात बारीपाड्या गावातला आदिवासी करतो, दुधाचं उत्पादन आहे. आणि म्हणून हे गाव खऱ्या अर्थानं विकसित करण्याचं, गाव स्वयंपूर्ण करण्याचा कार्यक्रम आहे. इथली इंद्रायणी ही तांदूळाची जात अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे आम्ही ह्या गावामध्ये चित्रीकरणाच्या दरम्यान बांधावरून चालत होतो आणि अचानक भाताचा सुवास आला. कुठे शिजतोय असं विचारल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं, अहो हा इंद्रायणीचा वास आहे. ही इंद्रायणी ही जी जात आहे ह्या पिकाचाच अतिशय सुंदर वास येत असतो. म्हणजे 91-92ला आम्ही स्थिती काय होती, सगळेजण विकत धान्य आणायचे किंवा मजुरी करून आणायचे
आता इंद्रायणी सारखी व्हरायटी बारीपाड्यातनं मार्केटमध्ये जाते. ह्यावर्षी आम्ही 14 टन इंद्रायणी पाठवलं. जागेवर बुकिंग होते, आम्हाला स्टॉल लावायची गरज नाही. मंडळी, ह्या भागामध्ये आपण शेतीचं उत्पन्न काय आहे ते पाहिलं, पण त्याबरोबरच ही 4 सूत्री भात शेती नेमकी काय आहे किंवा त्या पिकाचं मोजमाप कसं आहे, नेमकी कशी लागवड केली जाते, हे सगळं आपण पुढच्या भागामधून जाणून घेणार आहोत. बारीपाड्याच्या जंगलांचा पूर्णपणे ऱ्हास झालेला होता. म्हणजे जंगलतोड इतकी मोठ्या प्रमाणात होती की ते उघडे बोडके जी खोडं आहेत ती आपण आजही बघू शकतो. पण त्या खोडातून फोफावलेले फार मोठे वृक्ष आपण बघू शकतो आणि फार मोठं जंगल त्यांनी उभं केलेलं आहे. म्हणजे 445 हेक्टरमध्ये हे जंगल उभं केलेले आहे. हे नेमकं यांनी कसं केलं, त्यासाठी त्यांनी समिती नेमली होती आणि या समितीचे नियम काय आहेत हेही आपण सगळं पुढच्या भागांमध्ये जाणून घेणार आहोत. आणि मंडळी, बारीपाड्याच्या ह्या जंगलामध्ये अगदी दुर्मिळ अशा प्रजाती आहेत. जवळपास 70 अशा जाती आहेत की ज्या नष्ट व्हायच्या मार्गावर होत्या, पण ह्या गावांनी त्याचं संवर्धन केलेलं आहे. आणि ह्या वनस्पतींचा जर का उपयोग बघितला ना तर इतका प्रचंड आहे की म्हणजे अगदी कुत्रं चावल्यापासून पोटाचे विकार असतील, नेत्रविकार असतील, त्वचा विकार असतील, ह्या सगळ्यासाठी ह्या वनस्पतींचे उपयोग इथल्या सर्वांना माहिती आहेत. आणि ह्या सगळ्या वनस्पती आणि त्यांचे उपयोग हेही आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की बघणार आहोत. या जंगलचं जे वैभव आहे, पशुपक्षी आहे, तेही आपण बघणार आहोत. इथे बिबट्यांचा वावर आहे आणि ह्या बिबट्यांना कसं इथले आदिवासी लोक घालवतात तेही बघण्यासारखं आहे. त्यासाठी त्यांचे अनुभवही आपण जाणून घेणार आहोत. किंवा हे गाव कुपोषण मुक्त आहे, मग हे यांनी साध्य कसं केलं ना, हेही आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. इथे सौर ऊर्जेचे प्रयोग करण्यात येत आहेत किंवा इथे तळी निरनिराळी बांधण्यात आलेली आहेत, बांध आहेत, खूप गोष्टी आहेत. या सगळ्या आपण पुढच्या भागांमधून नक्की बघणार आहोत, जेणेकरून त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना नक्कीच होईल. आणि मंडळी, जागतिक पातळीवरती 78 देशांमध्ये भारताचं नाव उंचावणाऱ्या ह्या बारीपाड्यानं प्रसिद्धीची कुठलीही हाव न धरता आपली एक यशस्वी वाटचाल सुरू ठेवलेली आहे. त्यासाठी त्यांनी अगदी विद्यापीठातलं संशोधन यशस्वी करण्यापासून अनेक छोट्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे खूप छोट्या गोष्टीत, आणि ह्या सगळ्या गोष्टींना शासनाची मदत हवीच असते, पण ते योग्य वेळेस घ्यावी. प्रत्येक वेळेस आपण शासनावर आधारित असून आपण आपलं काय कर्तव्य, मग असं म्हणते जोडलं. एक माणूस 21 वर्ष कुठलीही सरकारी नोकरी न करता शिक्षणानंतर आपलं गाव पुढे यावं म्हणून धडपडणारा मी माणूस पाहिला आणि मला वाटतं की हा आदर्श असं अनेक लोकांनी केलं तर एक गाव चांगलं पुढे येऊ शकतं. चैत्राम पवार, त्यांचे सहकारी आणि बारीपाड्याला आपल्या सर्वांकडून मानाचा मुजरा. एका छोट्याशा हरवलेल्या गावाचा जागतिक पातळीपर्यंतचा हा प्रवास आपल्याला कसा वाटला ते तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडीवरती आपल्या सूचना असतील, विचार असतील, अभिप्राय असतील, मनोगत असतील, ती तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. किंवा जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे, तेही तुम्ही लवकरात लवकर लाईक करा. त्याच्यावरती जनता दरबारची सगळी माहिती आम्ही दिलेली असते. जास्तीत जास्त संख्येने ह्या माहितीचा आपण उपयोग करावा, कारण चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने हा प्रेरित झालेला आपला कार्यक्रम आहे. आणि त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं, त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.